आज आपण महाराष्ट्राच्या एका नवीन धोरणावर नजर टाकूया, ज्यामुळे पशुसंवर्धन क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. पण एकच सरकारी नियम संपूर्ण उद्योगाला इतकी मोठी गती कशी देऊ शकतो? चला पाहूया. महाराष्ट्राचं ध्येय आहे 2028 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचं, आणि यात शेतीचा वाटा मोठा आहे. पण पशुपालकांना मात्र एका मोठ्या आर्थिक अडचणीला सामोरं जावं लागत होतं. ते म्हणजे जास्त व्याजदर. किसान क्रेडिट कार्ड योजना होती, पण ती पुरेशी नव्हती. शेतकऱ्यांना वाढीसाठी आणखी मदतीची गरज होती. मग ह्यावर उपाय म्हणून सरकारने एक जबरदस्त निर्णय घेतला. एक नवीन दर्जा लागू केला. हा दर्जा म्हणजे कृषी समकक्ष दर्जा. म्हणजे पशुसंवर्धन क्षेत्राला आता शेतीसारखेच आर्थिक लाभ मिळणार. आणि या नवीन दर्जामुळे शेतकऱ्यांना एक खूप मोठा आणि तात्काळ फायदा मिळाला. तो फायदा आहे तब्बल 4% व्याजदर सवलतीचा. ही सवलत सर्व प्रमुख बँकांच्या अल्पमुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर लागू होईल. पण प्रश्न असा आहे की या नवीन लाभासाठी पात्र कोण आहे? पात्रता पशूंच्या संख्येवर अवलंबून आहे. जसं की दुधाळ जनावरांसाठी 100 आणि मेंढी शेळीसाठी 500ची मर्यादा आहे. फक्त पशूंची संख्याच नाही, तर इतरही काही अटी आहेत. जसं की दुसऱ्या सबसिडीचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच जिथे आधी जास्त व्याजदर होते, तिथे आता थेट 4% व्याज सवलत मिळाली आहे. याचा परिणाम म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना आणि पशुपालकांचा उत्पन्नात वाढ होईल. थोडक्यात पशुपालन व्यवसायाकडे लोकांचा कल वाढेल आणि राज्याच्या मोठ्या आर्थिक ध्येयालाही हातभार लागेल. तर मग प्रश्न उरतो की हे धोरण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचं चित्र खरंच पालटून टाकेल का?